महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे 5ही टप्पे पार पडलेले आहेत। 5व्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदारसंघामध्ये पालघरच्या जागेचाही समावेश होतो। जागा वाटपामध्ये ही जागा भाजपने शिवसेनेकडून घेतली होती। पालघर लोकसभेच्या निवडणुकीत 10 उमेदवार रिंगणात होते, तरी महाविकास आघाडी, महायुती आणि बहुजन विकास आघाडी असा थेट तिरंगी सामना पाहायला मिळालाय। पालघरकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, कारण या ठिकाणी तिरंगी लढत तर आहेच, परंतु तिन्ही पक्ष तितक्याच दमदारीने मैदानात उतरले होते। पालघर लोकसभा मतदारसंघात 21,48,850 मतदार आहेत। यापैकी 63% मतदान झालं असून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला। पालघर लोकसभेच्या विक्रमगड आणि डहाणू या ग्रामीण समजल्या जाणाऱ्या दोन्ही विधानसभा क्षेत्रात मतदारांनी आघाडी घेतली आहे, तर वसई आणि नालासोपारा या शहरी भागात मात्र मतदानाची टक्केवारी कमी दिसून आली। पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे हेमंत सावरा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भारती कांबडी, रितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेश पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते। विशेष म्हणजे तिन्ही उमेदवार पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत असल्याने या तिघांकडून आश्वासनांची खैरत करण्यात आली होती। पालघर लोकसभेमध्ये येणाऱ्या 6 विधानसभांपैकी वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही विधानसभांमध्ये एकूण मतदारांच्या 65% मतदार असून या तिन्ही विधानसभा बहुजन विकास आघाडीकडे आहेत। त्यामुळे या तिन्ही विधानसभांमध्ये बहुजन विकास आघाडी घेईल अशी शक्यता वर्तवण्यात होती। मात्र याच विधानसभांमध्ये मतदारांची टक्केवारी घटली आहे। त्यातच नालासोपारा, वसई आणि बोईसर या शहरांमध्ये उत्तर भारतीयांची मोठी संख्या असून येथील उत्तर भारतीय हे भाजपची वोट बँक समजली जाते। मात्र प्रत्यक्षात याच भागात मतदानाची टक्केवारी घटल्याने बहुजन विकास आघाडीसह भाजपची देखील डोकेदुखी वाढली आहे। डहाणू विधानसभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला असून महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार विनोद निकोले यांनी या मतदारसंघावर चांगलीच पकड ठेवली आहे। या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने महाविकास आघाडीसोबत हात मिळवणी केली आहे। कम्युनिस्ट पक्षाची साथ असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कांबडी यांना डहाणू या विधानसभेत आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यातच विक्रमगड विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी सुद्धा महाविकास आघाडीसाठीच जोरदार मोर्चेबांधणी केली। आपण देखील विक्रमगड मधून भारती कांबडी यांनाच आघाडी मिळवून देणार असल्याचा दावा देखील सुनील भुसारा यांनी केला आहे। राहिलेल्या पालघर विधानसभेवर शिंदेच्या शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे आमदार असले तरी येथील पश्चिम किनारपट्टीवर अनेक संघटनांनी वाढवण बंदराला विरोध असल्यामुळे महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे भागात महाविकास आघाडीच्या भारती कांबडी यांना आघाडी मिळेल अशी शक्यता अभ्यासकांकडून वर्तवण्यात येते। सर्व 6 विधानसभांमध्ये भाजपाने जोरदार ताकद लावली आहे। अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह गावांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांना भाजपाने गळ घातल्याने यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी छुप्या पद्धतीने भाजपाला मतदान केल्याचं समोर आलंय। त्यामुळे पालघर लोकसभेवर या तिघांपैकी कोण खासदार म्हणून निवडून जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यातच बरोबर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्यामुळे ती मतं देखील बहुजनला फिरतात का, आणि वसई विरारमध्ये जरी मतदान कमी झालं असेल तरी पण कुठेतरी या मतदानांमध्ये फेरफार होऊन बहुजन विकास आघाडीची शिट्टी जोरदार वाजते का, हे देखील पाहण्यासारखं असेल।